जाईल यात मात्र शंका नसेल, कारण ऑन साईडला आपण पाहू शकाल बॅकवर्ड शॉट सिक्युअर लेगच्या दिशेने त्यानंतर कव्हर नंतर आपण पाहतोय थोडासा शॉट मिड विकेटच्या रिजनमध्ये लॉंग ऑन आणि ऑफ साईडला आपण पाहतोय का आक्रमक क्षेत्ररक्षण राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी ओके यश सामन्याला सुरुवात होतील. आजच्या सत्रातील हा पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळतील या खेळपट्टीवर पुंडलिक भाऊ यांच्याकडून. पहिला चेंडू यावेळी मात्र संपर्क तर झाला नाही. यष्टीचे मागे जातो निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहू शकाल की या 23 तारखेला जेव्हा पहिला सामना झाला होता आपल्याला पोल फायनलचा सामना, त्याच सामन्यात मात्र गणेशगाव आणि बालाजी क्रिकेट क्लब ओझर यांच्या दरम्यान झाला होता. त्याच सामन्यात आपण पाहू शकाल की गणेशगाव या संघाने मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता लागत असताना तो सामना केवळ 2 धावांनी जिंकला होता गणेशगाव या संघाने. पुढील चेंडू यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन फ्लिक केला होता स्टेप अप करत असताना मिड विकेटच्या रिजन मध्ये थोडासा डीप खेळलेला फटका सिंबारीस आपलीकडे जातोय. 4 धावा. चांगला फटका पाहिल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात ते मात्र बिनबाद 4. सुंदर सुरुवात वाघाडी यश संघाची. बघायला गेलं तर मित्रांनो नक्कीच हायस्ट स्कोर या ठिकाणी जर बघायला गेलं तर 72 धावांच्या 71 धावांच्या असल्या कारण आपण पाहतोय थर्ड मॅन जगलीमध्ये खेळलाय फ्लिक केलाय करत असताना त्या ठिकाणी सपाट तर मैदान आहे परंतु छोटे मोठे थोडेसे खड्डे आहेत आणि खड्डे होत असल्याने चेंडूला गती तर मिळाली नाही. मात्र थांबवलं जाते फील्ड केले जाते त्या ठिकाणी परत एकदा एक सिंगल धाव केली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईक मिळते ती मात्र अंकुश यांना. धावपालकावरती धावसंख्या पाहायला मिळतात. बिनबाद 5 सुरुवात चांगली झाली कारण एक चौका आल्यानंतर आपण पाहतो की आणि नक्कीच आजच्या दिवसातील देखील लगातार 3 षटकार लगातार 4 चौकार लगातार 3 विकेट काले गेले तर प्रत्येक कार्तिक 30 टॉल किराण्याचे मालिक सन्मान्य लखनभाऊ बोंबले यांच्याकडून नक्कीच 5 रुपयाची कॅश प्राईज आहे. या देखील एक गुड लेंथवरती चेंडू टाकला होता. टाकत असताना विकेटच्या पाठीमागे जाती कुठल्याही प्रकारची धाव नसेल निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्याने नक्कीच कॉन्फिडन्स वाढवला जातो या गोलंदाजाच्या. राऊंड विकेटच्या मारा करत असताना पुंडलिक भाऊ मात्र अजूनही विकेटचा संघर्ष करताना पाहायला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. त्यावेळेला चांगला फटका पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता की नाही परंतु नाही चेंडूपर्यंत पोहोचू शकले नसले कारण मात्र सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी परंतु बॅकअपला मात्र ओव्हरथ्रोच्या धावा मिळतील की नाही. खराब थ्रो होता आणि खराब थ्रो असले कारण मात्र बॅकअप केले. बॅकअप करत असताना एक सिंगल धाव. क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघायला गेले तर नक्कीच टेस्ट कसोटीमध्ये जर हायेस्ट स्कोर बघायला आणि पार्टनरशिप बघायला गेलं तर विनू मकंड आणि पंकज रॉय यांचे आहे 413 धावा काढल्या होत्या. यावेळेला चांगला फटका लॉंगॉनच्या रिजनमध्ये येतोय पाठमागे आपण पाहतोय नक्कीच संपत येतोय चेंडूला अडवत असल्या कारण नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला जातोय आणि करत असताना ह्याच चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र षटक संपते. पहिल्याच षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 8. अजय 7 धावेवरती खेळतोय आणि त्यांचे साथ देण्याचं देतोय अंकुश. 1 धाव काढून मात्र स्ट्राईकला येते. प्रत्येकदा आपण पाहतोय पुंडलिक यांनी आपल्या या पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या आणि 8 धावा खर्च करत असताना नेक्स्ट गोलंदाज येतोय राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी शनपत. डाव अजून 48 मिनिट झाले असल्या कारणाने आपण पाहू शकाल की आजच्या सत्रातील मात्र पहिला सामना पाहायला मिळतो या ठिकाणी सारगाव विरुद्ध वाघाडी यांच्या दरम्यान. वाघाडी संघाने प्रथम टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर खरे उतरत असताना मात्र आतापर्यंत बिनबाद 8 ही धावसंख्या बनवली. पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील परत एकदा जाऊन पॅडला लागतोय. आपल्या पावलाला लागल्यानंतर आपण पाहू शकाल की कुठल्याही प्रकारची धाव नसेल. स्ट्रॉन गतीमध्ये टाकला होता चेंडू या ठिकाणी पाहू शकाल की परत एकदा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्या कारणाने धावसंख्या रोखली जाते. मात्र वाघाडी या संघाची 6 षटकांचा सामना असल्या कारणाने मात्र कुठेतरी नक्कीच एक सावध पवित्रा घेतला जाते फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी चांगला प्रहार केलाय ऑन द स्पॉट बाय फायर त्या ठिकाणी चेंडू सीमा पर जाईल की नाही परंतु मात्र 2-3 टप्प्याने चेंडू सीमारी सपलीकडे जातोय. 4 रन.
संपत भाऊ मात्र नक्कीच एक विकेट टेकर गोलंदाज तर आहे साडगाव या संघाकडे. एकदा डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. शानदार फटका येतोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड तर झाली होती, परंतु दुसऱ्या कुठल्या मात्र दुसऱ्या धावाची कुठलीही स्फूर्ती दाखवली गेली नाही. एक सिंगल धावावरती रोखले जाते, स्ट्राईक दिली जाते ती मात्र अनिल यांना, अजय यांना दिली जाते. अजय आणि अंकुश यांची मात्र नक्कीच पार्टनरशिप जमते या ठिकाणी. विकेट अजूनही प्राप्त झाले नाही. ती साडगावच्या गोलंदाजांना विकेट प्राप्त करावी लागेल. जर 66 जर 70-80च्या आसपास धावसंख्या बजावली तर नक्कीच मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. यावेळी बॅटचा किनारा लागल्यानंतर स्कोरले गंभारची अंगठीवरती उठते, म्हणजेच अयोटी. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय तो मात्र वाघाडी या संघाला. अजय भाऊ फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश. परत एकदा फील्डमध्ये परिवर्तन केले जाते, कारण एक महत्वपूर्ण विकेट अजय भाऊ यांची जाते. अजय भाऊ यांची विकेट गेल्यानंतर आपण पाहतो की संपत भाऊ या गोलंदाजाला मात्र पहिली शिकार मिळते आणि शिकार मिळत असताना फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते या ठिकाणी. लेफ्ट हँड फलंदाज समोर आल्यानंतर मात्र ऑन साईड जे क्षेत्ररक्षक होते त्यांना मात्र थोडंसं ऑफ साईड ऑन साईडला लावले गेली. बघायला गेलं तर ऑन साईडला आपण पाहतो डीप थोडासा स्क्वेअर खेळ एक संरक्षक, त्यानंतर लॉंगॉनच्या वरती. ऑफ साईडला बघायला गेलं तर नक्कीच 2 क्षेत्ररक्षक लावले गेलेत, म्हणजेच अटॅक स्टंपवरती राहील. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू राहील तर नक्कीच गॅप आहे आणि जागा आहे, जागा बनवून खेळात तर नक्कीच फायदेमंद होऊ शकते. यावेळेला मात्र वाईटचा इशारा प्रत्येकदा येतोय. अतिरिक्त धावमध्ये भर पडती जाते. भर पडत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 14. प्रत्येकदा राखी हलकीशी अपील केली होती. बॅटचा किनारा लागला होता की नाही, मोमेंटम घेऊन गेला होता चेंडू जस्टिसच्या पाठीमागे सरळ गेला होता असल्याकडे आपण पाहतो की वापसी केलेली दिसते. एक विकेट मिळाल्यानंतर मात्र थोडासा प्रेशर टाकला जाते फलंदाजावरती. यावेळेला देखील नक्कीच, परंतु मात्र वाईटचा इशारा प्रत्येकदा येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडत असताना एक्स्ट्रा धावांची ह्या षटकामध्ये जर बघायला तर 2 लगातार वाईट चेंडू टाकत असताना धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचते. 1 बाद 15. सुरुवात तर चांगली आहे. दुसरं षटक मार्ग पथावर आहे. पॉवर प्ले चालू असल्याकारणे आपण पाहू शकाल की पॉवर प्ले मध्ये जेवढी मात्र फलंदाजी चौकार किंवा षटकार माराल तेवढं चांगलं होईल. परंतु ह्या ठिकाणी जर बघायला तर संपत आणि अंकुश यांची जोडी मैदानावर आत आपल्याला पाहायला मिळते वाघाडी या संघाकडनं. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, परंतु मात्र चेंडूला अडवले शानदार पद्धतीने आणि सुंदर क्षेत्ररक्षण येत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा महत्वपूर्ण पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. षटक संपतय. एंड ऑफ द ओव्हर 2. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 17 वाघाडी या संघाची. पावर प्लेच्या लेखा जेव्हा बघितला मित्रांनो तर नक्कीच पहिलं षटक जेव्हा मात्र टाकलं होतं पुंडलिकने त्या षटकात मात्र 8 धावा खर्च केला होता. दुसरं षटक मात्र संपत भावने यांनी टाकले होते. त्या षटकात देखील मात्र कुठेतरी 7-8च्या सरासरीने धावा दिल्या. कुलीबला धाव संख्या 17. 1 बाद 17. पॉवर प्ले संपतोय. तिसरं षटक परत एकदा टाकण्यासाठी राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी मिस्टर पुंडलिक. यावेळेला देखील चांगला चेंडू मोठा फटका करण्याच्या प्रयत्नात अंकुश आणि मात्र आपण पाहतोय की मंगेश यांच्यावर मदार असेल. वाघाडीकडे मजबूत फळे आहे. वगळ्यात देखील चांगला संघ मजबूत मानला जाते, परंतु मात्र मित्रांनो प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येत नसतो, तर एकेदुकीने देखील स्ट्राईक रोटेट करावी लागेल.
यावेळेला चांगला पॉइंटला मारला होता फटका. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा डीप फॉरवर्डच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक एक मिसफील्ड झाले होते. मिसफील्ड होत असताना तिसरी धाव घेतली जाईल की नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतात वाघाडीच्या फलंदाजाच्या माध्यमातून. 3 धावा येत असताना धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. ती मात्र 1 बाद 20 धावसंख्या. हळूहळू मात्र नक्की तिसरं षटक मार्गती पथावर चालू होत असताना आपण पाहतो की 6 षटकांचा हा सामना आणि 6 षटकांचा सामना होत असताना तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडू टाकून झाल्यानंतर अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. आता मात्र डावखऱ्या हाताच्या शैली हा फलंदाज स्ट्राईकला येतोय. अंकुश मात्र 9 धावा खेळून बनवून मात्र आपल्याला नॉन स्ट्राईकला येतोय. परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला. यावेळेला परत एकदा बॅटचा टॉपेज लागल्यानंतर यष्टीच्या मागे कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. शानदार झेल पकडत असताना माघारी परतावं लागते मिस्टर मंगेश यांना. विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय वाघाडी या संघाला. मंगेश भाऊ बाद झाल्यानंतर मात्र त्यांचे स्थान प्राप्त करण्यासाठी जातोय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत मिस्टर अनिल. मॅन फ्रॉम वाघाडी या संघाकडनं एक तुफान नक्कीच मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. अंकुश सज्जनी सलामीर फलंदाज एक बाजूने मात्र किल्ला लढवत असताना एक भिंत मजबूत बनवली जाते. परंतु दुसरी बाजू मात्र भिंत नक्की ढासळलेली दिसते. ती साडगाव या संघाकडनं बघायला गेलं तर जय सलामीर गोलंदाज बघायला गेलं तर संपत आणि पुंडलिक यांनी आपण बघाल तर नक्कीच कुल मिलाकर आतापर्यंत 20 धावा खर्च केले आहे. पुढील चेंडू चौथा चेंडू असेल. यावेळेला लॉकेट फटका पाहायला मिळतोय. 1 ऑफ द मॅच सक्सेसफुल डाऊन द ग्राउंड षटकार. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून मात्र नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले. अभिनंदन. हे मात्र नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये बक्षीस राहील मित्रांनो. एक षटकार तर गेलाय. दुसरा षटकार येईल का नक्कीच अनिल भाऊ यांच्याकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे, तजुर्बा आहे, स्किल आहे आणि अनुभव देखील आहे. आणि अनुभव येत असताना पुढील चेंडू परत एकदा यावेळेला पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. चुकीला माफी दिली जाईल की नाही. परंतु हो नक्कीच माफ केलंय आणि माफ करत असताना झेल सुटतोय. आणि झेल सुटत असताना आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये सांगितले जाते ना मित्रांनो, कॅच पकडा मॅच जिंका. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावा येतात. 2 धावा आल्यानंतर मात्र धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 बाद 28. बघायला गेलं तर अजय आणि मंगेश यांची विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय की अंकुश आणि अनिल भाऊ यांची मात्र आपल्याला या मैदानाच्या आत एक लढत पाहायला मिळते. शानदार पार्टनरशिप बनवत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेले जाते. पुढील चेंडू यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतो. ऑन द स्पॉट हवाई फायर. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला मात्र नक्कीच माफ केले जात नाही. चुकीला माफी केली जात नाही. शानदार झेल पकडत असताना माघारी परतावं लागतंय. 8 धावांची केवळ खेळी केली. एक षटकार मारला होता. तिसरा झटका लागतोय तो मात्र वाघाडी या संघाला. धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती 28. 3 बाद 28. 28 धावसंख्या. अनिल भाऊ बाद होते. केवळ 8 धावांची खेळी केली. एक षटकार तर मारला होता. परंतु शेवटच्या षटकापर्यंत जर राहिला असतात तर नक्कीच चांगलं झालं होतं वाघाडी या संघाला. षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. पुंडलिक भाऊ यांच्या आपल्या कोट्यातील जर बघायला तर वैयक्तिक 2 षटक पूर्ण. एक संपत भाऊने केलं होतं. कुल मिलाकर धावसंख्या 28. 3 बाद 28 वाघाडी या संघाची धावसंख्या. सकाळच्या सत्रातील दरम्यान आपण पाहतोय हा सामना या ठिकाणी थोडीशी हवा सुद्धा चालू आहे. थंडक आहे आणि थंडक असल्या कारण आपण पाहतोय की टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता वाघाडी संघाने. आतापर्यंत आपण जर बघाल तर हे सूत्र आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावसंख्या. 3 विकेट्स गमावून बनवलेली दिसते ती वाघाडी या संघाने. प्रत्येकदा संपत जाते. वैयक्तिक आपलं दुसरं षटक पारीचे चौथं षटक टाकण्यासाठी, कारण पुंडलिक भाऊ यांनी आपल्या कोट्यातील 2 षटक पूर्ण केलेत. 2 षटक पूर्ण करत असताना महत्वपूर्ण अनिल सर भाऊंची विकेट काढली गेली. विकेट काढत असताना प्रत्येकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. चौथं षटक मार्गदीपथार चालू असताना संपत भाऊ करण्यासाठी येतोय.
यावेळेला नक्कीच बॅट टॉपेज लागल्या बॅटच्या बाहेर किनारा लागल्यानंतर मात्र यष्टीच्या मागे एक अपील केली स्कोरले गंपारची मात्र नक्कीच अंगठी वरती उठते म्हणजे टू फलंदाज बाद होतोय विकेट नंबर 4 चौथा झटका लागतोय मात्र वाघाडी या संघाला. अंकुशने आपल्या संघासाठी 9 धावांची खेळी केली होती. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू आणि बॅटचा सुरेख संगम तर झाला नव्हता. त्यानंतर यष्टीच्या मागे जेल पकला होता परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आज जातोय. आतापर्यंत पाहतोय की सुरुवात तर चांगली केली होती. दमदार सुरुवात करत असताना 4 महत्त्वपूर्ण विकेट चमूमध्ये परतल्यानंतर विकास आणि रवी यांची ही जोडी वाघाडी या संघाकडं तिसरं षटक पाहत असताना आपण पाहतोय की सलामीवीर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बघायला गेले तर पुंडलिक आणि संपत यांनी सलामीवीर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 28 या आकड्यावरती रोखून धरले वाघाडी या संघाला. महत्त्वपूर्ण 4 विकेट गेलेत. अजूनही 6 विकेट आपल्या चमीमध्ये आहेत. अजूनही आपण पाहतोय की नक्कीच कुठेतरी 16-17 चेंडूचा सामना असेल. त्यावेळेला देखील क्लीन बोल्ड केले जाते. त्रिफळाचित केले जाते. विकेट नंबर 5 पाचवा झटका लागतोय. विकास हा देखील फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकाल की देखील या मैदानाच्या आत आता मात्र लगेच संपत यांना हॅट्रिक कोण असेल. परत एकदा सामना चालू होतोय मित्रांनो. जिथे मात्र विकेट दिली गेली होती ती मात्र अंपायरने नो बॉल दिला होता. नो बॉल देत असताना परत एकदा जीवनदान तरी मिळते त्या फलंदाजाला. ऑन साईडला परत एकदा मारलाय. त्या ठिकाणी एक पाठीमागे आपण पाहतोय थोडासा शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक काही नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. हो सटीक थ्रो राहिला असता तर या इथं मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु मात्र डिसेंट थ्रो असल्याकारणे मात्र बॅकअप केले जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात. 2 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 4 बाद 31 31 धावसंख्या. विकास आणि रवी यांची जोडी ऑन साईडला परत एकदा मोडलाई. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक काही एक धाव पूर्ण केली जाते. परत एकदा ह्या ठिकाणी चांगले जाते ना क्रिकेटमध्ये अक्षरशः की मोठ्या फटक्याने तर धावसंख्या वाढतेच असं नाही परंतु मात्र एके दुखने देखील भर पडते आणि भर पडत असताना धावसंख्या 33 धावसंख्या पाहायला मिळते. 4 बाद 33. वाघाडी या संघाची धावसंख्या टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय तर महत्त्वपूर्ण होता परंतु एक लगातार 4 विकेट्स गेल्यानंतर रवी आणि आपण पाहू शकाल की विकास यांची ही जोडी मैदानाच्या आत एक संघर्षपूर्वक पार्टनरशिप जमवताना पाहायला मिळते. प्रत्येकदा संपत यांच्या पुढील चेंडू. यावेळेला देखील हलकीशी अपील केली होती. बॅटचा किनारा लागला होता की नाही परंतु स्कोरले गंपारला प्रश्न विचारला गेला होता. त्या ठिकाणी मात्र नाकारत असताना आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही. हा षटकातील जर बघायला गेलं तर आपण पाहू शकाल की एक शानदार गोलंदाजी संपत यांची. अधूनमधून प्रहार तरी केले परंतु काय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र साडगाव या संघाकडून. यावेळी देखील आपण पाहतोय की आता मात्र देखील यष्टीच्या पाठीमागे सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 5 पाचवा झटका लागतोय विकास यांच्या स्वरूपात. धावसंख्या पाहायला मिळते ती 33 एक बाद वाघाडी या संघाची धावसंख्या.
नेक्स्ट बॅटर जातोय अक्षय रवी यांच्या साथ देण्यासाठी, कारण विकास हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र अक्षय आणि रवी यांच्यावरती ही मदार असेल, परंतु रवी सुद्धा देखील नॉन स्ट्राईकला बिना खातं खोडून सुरक्षितही बघायला गेलं तर संपत भाऊ यांच्या मात्र शानदार अटॅक कुल मिळाकर चौथं षटक मार्गाती पथावर चालू असताना ह्या ठिकाणी रोखले गेले. रोखत असताना आपण पाहतो की कुठेतरी 9च्या सरासरी धावसंख्या जमवली जाते. वाघाडी या संघाकडनं प्रत्येकदा राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार आहेत. पाहतो बॅटच्या पॅडला लागला होता, स्कोर लेगच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने मोडण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र असफल होते. असफल झाल्यानंतर मात्र षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 5 बाद 33 33 धावसंख्या वाघाडी या संघाची. अजूनही मित्रांनो संधी आहे. 3 षटकार मारा, 3 चौकार मारा, 3 लगातार विकेट घ्या. सन्माननीय प्रतीक आणि कार्तिक स्टॉलचे सन्माननीय लखन भाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयांची कॅश प्राइज लावली. अद्याप या प्रतियोगितेमध्ये 3 लगातार 3 षटकार तर पाहिले नाही, परंतु एक फलंदाजाने मात्र लगातार 3 चौकार मारले होते आणि नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज जिंकले होते. त्यांच्या देखील परत एकदा अभिनंदन. परत एकदा आपण जाऊया मॅचकडे. 5वं षटक, पहिला चेंडू. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी रवी यांच्याकडनं. रवी हा देखील एक चांगला फलंदाज मानला जाते. आपला संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडत असताना आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल, तर मात्र अक्षय भाऊ आणि रवी यांना तारीफ करावी लागेल. साडगाव या संघाची शानदार गोलंदाजी केली. प्रत्येकदा विकेटच्या पाठीमागे अपील केली होती, लागला होता की नाही बॅटच्या किनारा, परंतु आपण पाहतो की संपर्क तर झाला नसेल. आपल्या निर्णयावर ठाम होत असताना कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही. चांगली जाते ना की जप असावी, गरुडाची नजर असावी ससानाची, त्याचप्रमाणे मात्र मैदानाच्या आत नजर ठेवून एक अंतिम निर्णय दिला जातोय. यावेळेला चांगला फटका, डाऊन द ग्राउंड, षटकार. षटकार तर केला होता, परंतु काय वापसी केलेली दिसते या गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 39 धावसंख्या. कुठेतरी 60-70च्या आसपास एक समयला असं वाटत होतं की नक्कीच वाघाडे हा संघ मोठी धावसंख्या उभा राहील, परंतु विकेट प्राप्त केले गेल्यानंतर मात्र वापसी केली दिसते साडगाव या संघाने. प्रत्येकदा क्लॉज किपिंग असल्या कारणे मात्र यष्टीच्या मागे एक संधी निर्माण झाली होती स्टंपिंग करण्याची, परंतु मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही. आता पण पाहतो की रवी यांनी स्ट्राईक घेतला. एक त्यांच्या बॅटच्या माध्यमातून एक षटकार तर आला होता, सिद्धा बॅटने खेळला होता. खेळत असताना आपण पाहतोय की निकीचे एसजी यांची मात्र सरसरेक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला थर्ड मॅन मध्ये काढलाय, पाठीमागे कुठलंच खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्र असल्या कारण मात्र चेंडू सीमापार जाईल की नाही, परंतु मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना अडवत असताना आपण पाहतो नॉन स्ट्राईक हँडला थ्रो येतील की नाही. विकेट किपर यांच्याकडे थ्रो केला होता, परंतु मात्र एक गचाळ दिसाईन थ्रो असल्या कारण मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आणि 3 धावा येत असताना षटक देखील संपते. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 5 बाद 42 42 धावसंख्या. आता मात्र वाघाडी या पारीचे शेवटचे षटक असेल. साडगाव संघाकडे पाहायचे की कोण घेऊन येते या मैदानाच्या आत. शेवटचे षटक असल्याने आपल्याला लगातार 3 षटकार पाहायला मिळतील काय, 3 लगातार चौकार पाहायला मिळतील काय, 3 लगातार विकेट पाहायला मिळतील काय. नक्कीच बक्षीस लावले गेले या ठिकाणी सन्माननीय लखन भाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु आतापर्यंत बघू गेला तर एक फलंदाज होता की त्यांनी मात्र 3 चौकार मारले होते. अद्याप या मैदानावरती गोलंदाजाला 3 विकेट तर प्राप्त केले गेले नाहीत. अद्याप 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. 2 षटकार तर पाहायला मिळाली होती, परंतु मात्र हॅट्रिक आतापर्यंत आपल्याला या मैदानाच्या आत पाहायला मिळाले नाही. परंतु शेवटचे षटक घेऊन येतोय तो मात्र या साडगाव संघाकडनं जयदेव. रवी प्रत्येकदा स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय. शेवटच्या षटकात बघायचे आहे की 10-15 प्लस धावसंख्या काढतील का, कुठेतरी 50-60च्या आसपास धावसंख्या नेतील का. नक्कीच त्यांचे कॅल्क्युलेशन असेल आणि कॅल्क्युलेशन करत असताना आपण पाहतोय की जयदीप शेवटचं षटक घेऊन येते. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते कारण एक कुठेतरी प्रेशर टाकला जाईल का गोलंदाजावरती. खाली राहून गेलेला होता. आतापर्यंत ह्या मॅचमध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजाने मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटचा तर मारा केला नाही. राऊंड विकेटचा मारा करत असताना मात्र कुठेतरी चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळेल, कारण अतिरिक्त धावा जास्त खर्च केला नाही या ठिकाणी. यापर्यंत आपण पाहू शकाल की एक आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले होते, अधूनमधून बाउंड्रीज सुद्धा पाहायला मिळाली होती आणि त्यांच्या बदलत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 42 या आकड्यावरती.
5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. जयदीप करते गोलंदाजी. ऑन साईडला शॉट मिळवला खेळलाय त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं परंतु मात्र नक्कीच पुंडलिक भाव येतोय त्या चेंडूवरती नॉन स्ट्रायकरला थ्रो जातोय सटिक थ्रो. लगेच शानदार थ्रो आणि शानदार थ्रो असल्याने मात्र अक्षय या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 6 6वा झटका लागतोय वाघाडी या संघाला अक्षयच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅटर राजू येते. हो काय चेंडू टाकला होता यष्टीला सुद्धा समजला नव्हता. यष्टीच्या पाठीमागे नक्कीच एक सुंदर किपिंग करण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु चेंडू मात्र काय अजब गजबचा टाकला होता. टाकत असताना विकेट किपर यांना समजू शकले नसल्या कारण मात्र लेग बाईच्या स्वरूपात तर एक धाव मिळतेच परंतु धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 43 मित्रांनो माफ करा 44 मित्रांनो माफ करा 44 धावसंख्या पाहायला मिळते. 6 विकेट्स गमावून वाघाडी या संघाची धावसंख्या. यावेळेला फायनलच्या क्षेत्रामध्ये मोलाय हवाई स्वरूपात मात्र नक्कीच चेंडू जाते त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु मात्र आपल्या शरीरापासून दूर होता आणि दूर असल्या कारणाने आपण पाहू शकाल जेव्हा थ्रो येते विकेट किपर यांच्याकडे तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि 3 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 47 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 50च्या घरात पोहोचतील यात मात्र शंका नसेल कारण 47 धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 6 विकेट 47 वाघाडी संघाची धावसंख्या. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार जयदीप. यावेळेला देखील प्रत्येक चेंडूवर एक दुकीने धाव काढली गेली असते तर चांगले झाले असते परंतु मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चुकतोय हुकतोय आणि हुकत असताना आपण पाहतो की पहिल्या इनिंगचा मात्र या जयदीपच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 6 षटकांचा खेळ करत असताना आपण पाहतो 6 विकेट गेल्यात. खराब चेंडू टाकला होता. चांगले जाते नक्कीच्या पुढचा दरवाजा तर नक्कीच्या उघडला होता परंतु पाठीमागे चोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु त्या ठिकाणी मात्र वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल आल्यानंतर धावसंख्या 48 धावसंख्या. 6 बाद वाघाडी या संघाची धावसंख्या. शेवटचा चेंडू पाहायचा आहे की चौकार षटकारांनी फिनिश केला जाईल का. चांगला फटका यावेळेला शॉट मिळवूनच्या डोक्यावरून खेळला होता खाली क्षेत्र ठिकाणी पुंडलिक भाव जातोय मात्र सटिक थ्रो जातोय नॉन स्ट्राईक कॅन्डला. हो नक्कीच मिस फील्ड झाली आणि मिस फील्ड होत असताना तिसरी धाव केली जाईल की नाही परंतु आपण पाहतो या ठिकाणी 2 धाव्यावरती मात्र पहिली इनिंग समाप्त होते. षटक देखील संपते. 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 50 या आकड्यावरती आणि साडगाव या संघासमोर आव्हान ठेवले गेले टार्गेट ठेवले गेले ते मात्र 51 धावांच्या पहिली इनिंग संपते. 36 चेंडूमध्ये 51 धावांच्या आवश्यकता जिंकण्यासाठी लागेल ती मात्र साडगाव या संघाला. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच्या या ठिकाणी रवी आणि राजू मात्र नॉट आउट राहत माघारी परतताना पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्न करत असताना 36 चेंडूमध्ये 50 धावा जमवल्या आणि 50 धावा जमवत असताना 51 धावांचे टार्गेट ठेवले गेले साडगाव या संघासमोर. 11:13 झाल्यानंतर आपण पाहतो ही पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगला ह्या मैदानामध्ये लगेचच सुरुवात होईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना आजच्या दिवसातील गंगा महाळुंगी विरुद्ध नाईकवाडी हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेलच कारण दोन्ही संघ उपस्थित असतील त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. स्वागत होत असताना आपण पाहतोय की या प्रतियोगितेमध्ये आजचा 5वा दिवस आणि 5वा दिवस असताना पहिल्या दिवशी मात्र गणेशगाव हा संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की सय्यद पिंपरी यांनी या संघाने नागलवाडी या संघाला पराभूत केलं होतं. तिसऱ्या दिवशी आपण पाहू शकाल की जे तुंगलदरा आणि दह्याचवाडी यांच्यात सामना झाला होता त्यात मात्र तुंगलदरा या संघाने अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. आणि चौथ्या दिवशी जर बघायला गेला तर ठिकाणी वैष्णवनगर आणि कुळवंडी यांच्यात सामना झाला होता त्यात मात्र कुळवंडी या संघाने वैष्णवनगर या संघाला पराभूत केलं होतं. आणि आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर साडगाव वाघाड गंगा म्हाळुंगी नाईकवाडी मोहाडी आणि मावडी दुगाव आणि राजूर बहुला हे सामने आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळतील.
त्यानंतर फॅमिली बॉय चषक रवळगाव 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक असेल या प्रतियोगितेमध्ये 31,000 रुपये. सन्माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब, आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. द्वितीय पारितोषिक असेल 21,000. सन्माननीय मनोज अप्पा खानवे साहेब, ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारी. द्वितीय पारितोषिक असेल 11,000 रुपये. सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर, आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष. तसेच संतोष भाऊ बेंडकोळी, आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस. चौथे पारितोषिक असेल सन्माननीय सामभाऊ मुरकुटे, दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. पाचवे पारितोषिक 5,500 रुपये. सन्माननीय रामभाऊ बोडके भाजपा. आणि सहावे पारितोषिक असेल 5,500 रुपये. सन्माननीय अशोकभाऊ गोतरणे, जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. सातवे पारितोषिक असेल 5,500 रुपये. सन्माननीय गुलाबदादा पवार, दिंडोरी पोलीस स्टेशन. आठवे पारितोषिक असेल सन्माननीय गणपत झनकर साहेब, आळंदी डॅम. आणि खास करून आमच्या या कमिटीला स्टंप आणि बॅटची ज्यांनी सुविधा करून दिली सौजन्य सन्माननीय अनुषा ताई पांडुरंग टोंगारे, लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रवळगाव यांचे देखील एकदा फॅमिली बॉयचं चषक गौर कमिटीच्या माध्यमातून मी सरचं स्वागत करतोय. परत जाऊया आपण मैदानाकडे, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना आपण पाहतो की 51 धावांचे टार्गेट ठेवलं गेलंय. सन्माननीय अर्जुन भाऊ शिंदे हे देखील उपस्थित आहे. आमचे उत्तम प्रकारे असे समालोचक आहेत आणि समालोचक करत असताना नक्कीच अधूनमधून आमच्या या सहकार्याला समालोचन करताना पाहायला मिळतीलच. तर जाऊया आपण त्यांच्याकडे. त्यानंतर सन्माननीय गोटूभाऊ निंबेकर आणि अंपायरची भूमिका पार पडताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय लखन भाऊ बोंबले हे मात्र ह्या सामन्याचे आपल्याला अंपायरची भूमिका पार पाडताना आपल्या मैदानाच्या आत पाहायला मिळतात. हेमंत भाऊ. एक सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी साडगाव या संघाकडनं 51 धावांचं टार्गेट ठेवलंय. बघूया रणनीती काय असेल ती. मात्र वाघाडी या संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 6 विकेट गमावून मात्र 50 धावा संख्या जमवली होती. प्रत्युत्तर देत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. पुंडलिक भाऊ आणि जयदीप यांची ही जोडी मैदानाच्या आत. 36 चेंडू 51 धावा हे समीकरण. टार्गेट तर मोठं नाही मित्रांनो, परंतु क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतोय की कधी कधी छोटे टार्गेट मोठं होऊ शकते, मोठे टार्गेट मात्र छोटं होऊ शकते. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे आणि खेळ असल्याकारणे आपण पाहतोय की काही घडू शकतोय. कारण क्रिकेटमध्ये आपण 0-0वर सुद्धा बाद होऊ शकतोय. क्रिकेटमध्ये आपण अर्धशतक सुद्धा बनवू शकतोय. क्रिकेटमध्ये आपण मिडन षटक सुद्धा ओव्हर षटक टाकू शकतोय. क्रिकेटमध्ये आपण हॅट्रिक विकेट सुद्धा घेऊ शकतोय. परंतु पहिलाच षटक घेऊन येतोय जर्सी नंबर 1 प्रदान केलेला हा गोलंदाज अंकुश. ओके, यस, सामन्याला सुरुवात होते. राऊंड विकेटच्या मार्कसाठी पहिल्या षटकातील पहिला चेंडू ऑन साईडला वाकून चुकून खेळला होता. गॅप जगा बनवून खेळलाय त्या ठिकाणी, परंतु मात्र थोडासा चढाव असल्याने मात्र चेंडूची गती कमी झाली आणि झाली होत असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो या पहिल्या षटकातील गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा वैयक्तिक आपल्या खात्यात देखील खोलले गेले आणि खातं करत असताना आपण पाहतोय की धाव संख्या साडगाव या संघाची बिनबाद 2. अंकुश यांनी मात्र आपण पाहतो की नक्कीच तालमील चांगली केलेली दिसते. तालमील करत असताना आपण पाहतो की एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट करली जाते. ही मात्र नक्कीच फलंदाजाची रणनीती असेल, कारण जेव्हा लूज चेंडू मिळेल तेव्हा मोठे फटके खेळण्यात मात्र कुठलीही चुकी करणार नाहीत, परंतु जेव्हा हार्ड चेंडू असेल त्याला सन्मान देऊन कुठल्याही प्रकारचा चेंडू डॉट्स या वाया घालवण्याचा त्यांचा निर्धार नसेल. प्रत्येकदा पुढील चेंडू आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता अंकुश यांनी. ज्यांचे नाव अंकुश आहे तो मात्र कितपत पाहायचं आहे की अंकुश धावावरती रोखला जाईल की नाही, परंतु मात्र सुरुवातीपासून जर विकेट जर खाली गेले तर एक प्रेशर टाकू शकतील फलंदाजावरती आणि तेच कार्य करताना पाहायला मिळत आहे मैदानाच्या आत. जयदीप आणि पुंडलिक भरोसेमंद जोडी ही मात्र साडगाव या संघाकडनं यावेळेला चांगला लॉकटाईट फटका पाहायला मिळतोय, परंतु मात्र गती कमी असल्या कारणाने आपण पाहतोय की ताकद भरा शॉट तर पाहायला मिळाला नाही, परंतु नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा येतात. 2 धावा येत असताना मात्र ही रणनीती चांगली असेल ती साडगाव या संघाची.
शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी बघायला गेलं तर नक्कीच पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले चालू होत असल्या कारण आपण पाहू शकाल ह्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती, परंतु मैदान मोठा आहे, 77 मीटरची बाउंड्री असल्या कारण मात्र नक्कीच एक दमसाक होते फलंदाजाची. शक्तिशाली प्रहार करणे गरजेचे असेल, परंतु ताकद लावावी लागेल. ताकद लावत असताना आपण पाहतोय की मिस्टर अंकुश अद्याप संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यावेळेला परत एकदा ऑन साईडला मोडला बॅकवर्ड शॉट्स केलेल्या दिसेने, परंतु आपण पाहतोय थोडासा शॉट मिड विकेटच्या रेंजमध्ये चेंडू येतोय खाली. त्या ठिकाणी नक्कीच झपाट्याने चेंडूवर तर तुटून पडले होते फील्ड करण्यासाठी, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. तारीफ करावी लागेल जिथे मात्र षटकार चौकार येत नसतील तिथे मात्र रणनीती चांगली ठेवली गेली साडगाव या संघाने, कारण 2 धाव येतात आणि 2 धाव येत असल्याने धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 6. सात मित्रांनो झाले. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगली जातीना की सांगित वांगी आणि वडाला टांगी, चेंडू सीमा पार 4 रन. अकरा धावसंख्या या आकड्यावरती महागडे षटक पाहायला मिळते. अंकुश भाऊ यांचा एक चांगला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, टाकत असताना मात्र नक्कीच प्रहार केला होता. प्रहार करत असताना षटक संपते, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 11 साडगाव या संघाची. अजूनही आपण पाहू शकाल की नक्की 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता लागते. 51 धावांचे टार्गेट करत असताना थोडंसं महागडे षटक पाहायला मिळालं, ते मात्र अंकुश भाऊ यांचं. परत एकदा एक 1 क्वालिटी प्लेअर येतोय वाघाडी या संघाकडनं, मात्र योगेश मॅन फ्रॉम वाघाडी संघाकडनं. यावेळेला आपण पाहतोय की नक्कीच एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाज करत असताना आपण पाहतोय की अंकुश भाऊ यांनी 11 धावा खर्च करत असताना त्यांची भरपाई या षटकात खाली जाईल का? विकेट तर मित्रांनो काढावं लागेल. ह्या प्रतियोगितेमध्ये बनून राहायचे असेल तर आपल्याला त्या पद्धतीने योगदान द्यावं लागेल. योगदान देत असताना आपण पाहतोय की मिस्टर योगेश एक महत्त्वपूर्ण विकेट टेकर गोलंदाज मारला जातोय. परत एकदा पॉइंट मधून कालाय फटका, शानदार ब्युटिफुल, परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण हा यांना झाली ती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु मात्र देखील लपक झपक माघारी परततोय फलंदाज. एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र आपल्याला या ठिकाणी बिनबाद 12 ही धावसंख्या. पार्टनरशिप जमते, पार्टनरशिप जमत असताना पार्टनरशिप तोडावी लागेल. पार्टनरशिप तोडत असताना मिस्टर योगेश गोलंदाजीची धुरा मोर्चा सांभाळताना पाहायला मिळते. कानमंत्र दिले जाते, कारण एक जोपर्यंत फलंदाजाला मजबूर करत नसाल तोपर्यंत विकेट मिळणे थोडंसं नक्कीच मुश्किल होऊ शकते या ठिकाणी. पण ते एक इन्फॉर्म मध्ये फलंदाज देखील आहेत पुंडलिक आणि आपण पाहतोय त्यांचे साथीदार जयदीप. ब्लॉक हॉलमध्ये ताणून खेचून खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु मात्र जी लेन ठेवली योगेश भाऊ यांनी मात्र आपण पाहतोय की ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला जातोय, कारण ऑफ साईडला आपण पाहतोय की 3 क्षेत्ररक्षक लावले गेले, कारण पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे ना. चालू होत असताना आपण पाहतोय की थोडासा कट जर चांगला केला तर नक्कीच सीमापार जाऊ शकतोय. आता मात्र नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी यावेळेला खूप सरळ फटका, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ, चेंडू सीमा पार 4 धावा. वॉलेंडर नक्कीच आमच्या गावचे असतील तर त्या चेंडू आणण्यासाठी जायचे आहे, परंतु चेंडू परत एकदा येते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 16 या आकड्यावरती धावसंख्या. सुरुवात तर चांगली झाली. बघायला गेलं तर नक्कीच पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना आपण पाहतोय जयदीप आणि पुंडलिक यांची साझेदारी जमते. या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय मिस्टर योगेश भाऊ यांच्याकडनं. राऊंड विकेटच्या मारा करताना मात्र आखूड टेपीचा चेंडू टाकला होता. प्रत्येकदा जातोय. जाऊया आपण मैदानाकडे. दुसरं षटक पॉवर प्लेचे चालू होत असताना थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते. परत एकदा थर्ड मॅनच्या रिजनमध्ये खूप सरळ फटका पाहायला मिळतोय. काकेत वळसा आणि गावाला कळसा, चेंडू सीमा पार 4 रन. योगेश यांचे थोडेसे महागडे षटक पाहायला मिळते. 2 चौकार मारले गेले. पुढील चेंडू टाकण्यासाठी तत्पर तयार. परत एकदा ऑन साईडला प्रत्येक बॅकवर्ड शॉट्स कुर्लिकच्या दिशेने खेळला. 1 धाव काल जाईल त्या ठिकाणी मात्र नक्कीच मिस्टर अंकुश येतो एक क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चेंडूला अडवले. 1 धाव
मात्र देत असताना शेवटच्या चेंडूवर षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 21, 21 धावसंख्या. समीकरण बदलते. परत एकदा आपण पाहू शकाल की या ठिकाणी अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक, म्हणजे 24 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता, कारण 51 धावांचे टार्गेट देत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी धावफलकावरती 21 धावसंख्या जमल्यात. पुढील सामना असेल मित्रांनो गंगा म्हाळुंगी विरुद्ध नाईकवाडी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे, अन्यथा पेनल्टी लागू शकते, याची देखील नोंद घ्यायची आहे. परत अनिल येतोय. आपल्या संघासाठी वैयक्तिक 7 धावा 8 धावांची खेळी केली होती. 1 षटकार तर मारला होता, परंतु मात्र देखील जी जबाबदारी दिली गोलंदाजीच्या स्वरूपात आपल्याला विकेट काढून देईल की नाही संघाला, कारण संघ अडचणीत सापडलाय. आणि संघ अडचणीत सापडत असताना सांगले जाते ना कि इंसान को महान बनाते हैं इरादे, इंसान को नाकाम भी बनाते हैं इरादे, अगर मन में हो जज्बा कुछ कर गुजरने का तो पानी में भी आग लगा देते हैं इरादे. जो इरादा है वो बल्लेबाज भी अपना स्पष्ट करते हुए इस मैदान के अंदर देखने को मिल रहा है, क्योंकि ये अब तीसरा ओवर करेंगे और वैयक्तिक अपना पहला ओवर करेंगे मिस्टर अनिल. ऑन साइडला लाजवाब फटका, खूप सारा फटका, परंतु आपण पाहतोय पाठीमागे मिड विकेटच्या रिजन मध्ये थोडीशी मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड होत असताना मात्र नक्की साथ दिली जात नाही ती वाघाडीच्या क्षेत्ररक्षकाकडून गोलंदाजांना. जिथे 1 धाव होती 1 धाव रोखावी लागेल मित्रांनो या ठिकाणी, कारण ज्यापर्यंत बाजारात आपण पाहतोय की चंदनाच्या झाडाला किंमत असते त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावर देखील रनाला किंमत असते. डाऊन द ग्राउंड फटका, शानदार फटका होता, आपल्या बॉडीला टच झाला होता, परंतु हातात आल्या नसल्याने मात्र थोडासा डीप एक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये गेला होता. त्या ठिकाणी मात्र परत एक सिंगल धाव आणि सिंगल धाव येते. सिंगल धाव येत असताना रोखण्याचे देखील काम केले जाते, परंतु अजूनही चान्स निर्माण झालेला नाही. तो मात्र विकेटचा लगातार 3 षटकार मारा, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट काढा. नक्कीच कार्तिक प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज लावले गेले. अभिनंदन सर. प्रत्येकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला जात होता. नक्कीच त्या दुकानाला कुणाला तहान लागली तर 10 रुपयात आपल्याला बिस्लेरी सुद्धा मिळू शकते. त्याने बाकीच्या दुकानात मात्र लगेच 20 रुपयाला मिळते, परंतु ह्या दुकानात मात्र आपल्याला पाहायला मिळेल की प्रत्येक आणि कार्तिकच्या किराणा स्टॉलमध्ये आपण नक्कीच तहान लागली तर लगेच आपण घेऊ शकतो. 10 रुपयात मात्र बिस्लरचे पाणी आपल्याला मिळू शकते. यावेळेला थर्डमॅनच्या गलीमध्ये त्या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काही रोखू शकणार नाही फलंदाजांना. 1 धावावरती स्ट्राईक रोटेट केली जाते आणि ही मात्र नक्कीच चांगली रणनीती म्हणावी लागेल साडगाव या संघाची. अद्यापही कुठल्याही गोलंदाजाला मात्र संधी दिली जात नाही विकेट देण्याची. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी, दोन्ही संघाची तुलना केली गेली तर थोडासा एक बाजूने झुकताना सामना पाहायला मिळतोय तो मात्र साडगाव या संघाच्या बाजूने, कारण अजूनही 10 विकेट्स आपल्या सुरक्षित ड्रेसिंग रूम मध्ये आहेत, तर कुठे ना कुठे पार्टनरशिप तोडावी लागेल. प्रयत्न चालू आहे मिस्टर अनिल भाऊ यांचा. यावेळेला चांगला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, सीधे बॅटने खेळला असता तर लॉंग ऑनच्या वरती आला असता. डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा, परंतु थोडीशी तिरशी बॅट फिरली होती आणि चेंडू आणि बॉल यांच्या समन्वय झाला नसल्याने मात्र निर्धाव चेंडू. 25 धावा काढल्यात आतापर्यंत आपण बघू शकाल. थोडंसं एक चांगलं षटक पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू निर्धाव टाकतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या बघायला गेली तर नक्कीच 25 या आकड्यावरती रोखली आणि रोखत असताना आपण पाहतो की शानदार गोलंदाजी अनिल भाऊ यांची. आता मात्र आपण पाहतो की 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. मित्र नक्कीच चेस करण्यासाठी थोडासा नक्कीच एक फलंदाजाला तर आक्रमकतेवर दाखवावं लागेल. दाखवत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता लागते, कारण 18 चेंडूमध्ये 25 धावा आतापर्यंत काढल्या गेल्या आहेत. अद्यापही विकेट तर मिळालेली नाही ती मात्र वाघाडीच्या गोलंदाजांना. पुढील सामना असेल मित्रांनो गंगा म्हाळुंगी आणि नाईकवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस द बॉश या ठिकाणी नाणेफेक कौल करून घेण्यासाठी यायचे. सर्वप्रथम फॅमिली बॉयज चषक वडगाव या गॉर्कमेंटच्या माध्यमातून मी दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत करतोय. फील्डमध्ये परिवर्तन, पारीचं 4थं षटक. राज यावेळेला चांगला फटका, परंतु ताणून खेचून खेळला होता. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये येतोय. मिस फील्ड तर नाही केली, परंतु सटिक थ्रो विकेट कीपर यांच्याकडे जातोय. नॉन स्ट्राईक यांना थ्रो फेकला असता तर कुठेतरी एक नजदीकी मामला पाहायला मिळाला असता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जयदीप आणि पुंडलिक यांची पार्टनरशिप जमते. 27 धावसंख्या. प्रत्येकदा खेळलाय त्या ठिकाणी अनिल भाऊ मात्र आपल्या शरीरापासून दूर होता. चेंडू थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये जातोय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल एक सिंगल धाव काढली जाते. सिंगल धाव येत असताना धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते.
विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. भले विकेट मिळवा ना मिळवा परंतु आपल्याला निर्धाव चेंडू जर काढला तर शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला हा सामना नक्कीच एक रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल या मैदानाच्या आत. या वेळेला पार्टनरशिप तुटते, लेट डाऊन होतोय, बॅटचा अंदरून किनारा लागून मात्र स्टंपवर आदळतोय, पहिला झटका लागतोय मात्र साडगाव या संघाला. पुढील सामना मित्रांनो असेल गंगा म्हाळुंगी विरुद्ध नाईकवाडी. दोन्ही संघ उपस्थित आहेत. सर्वप्रथम दोन्ही संघाचे मी सरसे स्वागत करतोय परंतु कर्णधारांना विनंती असेल आपण टॉसपिन करून घेण्यासाठी यायचे. संपत नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळते कारण पुंडलिक फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संपत जातोय जयदीप यांच्या साथ देण्यासाठी. आतापर्यंत आपण पाहू शकाल की धावसंख्या पाहायला मिळते ती 28, एक बाद 28 ही साडगाव या संघाची धावसंख्या. राज यांना मात्र पहिली सफलता मिळते आपल्या वाघाडी या संघाकडून. बघायला तर राऊंड विकेटचा मारा करत असताना शानदार गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना थोडासा एक प्रेशर टाकला जातोय फलंदाजावरती. नाईकवाडी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा गंगा म्हाळुंगी या संघाने मात्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वाईटच्या कोलीतही वाईटचा इशारा आल्यानंतर धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेमध्ये 29, एक बाद 29 धावसंख्या. 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय राज मात्र एक सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतोय. प्रत्येकदा हो मिसफील्ड होते अनिल भाऊ यांच्याकडून. मिसफील्ड झाल्यानंतर आपण पाहू शकाल एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण या ठिकाणी पाहाल की नक्कीच संपत आणि जयदीप यांच्यात ही मात्र पार्टनरशिप प्रत्येकदा जमते कारण पुंडलिक फलंदाज बाद झाल्यानंतर यांच्यावर ही जबाबदारी असेल परंतु आपण पाहतो की एक ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अधून मधून मात्र त्यांनी साथ दिली नाही क्षेत्ररक्षकांनी. यावेळेला चांगला प्रहार, चांगला फटका, पाठमागे एक क्षेत्ररक्षक पण तो अनुमान अंदाज चुकतोय. अंदाज चुकल्यानंतर चेंडू सीमा पार निघून जातोय. 4 रन. षटक देखील चेंडू आणण्यासाठी जायचे आहे मित्रांनो. तिकडे आमचे व्हॉलेंटियर असतील त्यांनी चेंडू आणण्यासाठी जायचं आहे. प्रत्येकदा आपल्या शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकत असताना मात्र निर्धाव केला जातोय. निर्धाव येत असताना आपण पाहू शकाल की षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 35, 35 एक बाद 35 धावसंख्या. आता मात्र समीकरण पाहायला मिळते 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. सॉरी मित्रांनो 16. माफ करा मित्रांनो नक्कीच 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता लागते म्हणजेच 8.00 सरासरीने धावसंख्या जमावी लागेल. नक्कीच आमच्या या आळंदी डॅमवरती जे प्रेक्षक बसले त्यांचे देखील मी प्रत्येकदा सरसे स्वागत करतोय कारण या सकाळच्या सत्रातील हा सामना पाहण्यासाठी त्यांनी देखील उपस्थिती लावत असताना आपण पाहतोय की प्रत्येकदा अनिल भाऊ येतोय. त्यांनी मात्र काही किफायती गोलंदाजी केली होती. तिसरं षटक टाकत असताना त्या षटकात मात्र धाव तर रोखल्या गेल्या होत्या आणि रोखत असताना थोडासा प्रेशर टाकला जातो. अजूनही 9 विकेट्स आपल्या सुरक्षित चमवल्या आहेत परंतु 12 मध्ये 16 धावांची आवश्यकता. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. तेज शक्तिशाली प्रहार परंतु मात्र चेंडू पासून दूर होता आणि सिद्धा आमच्या कमेंट्री बॉक्स समोर येते चेंडू 4 धावा. अकरा चेंडू अजूनही 12 धावांची आवश्यकता.
शानदार फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र नक्कीच सनपत आणि आपण पाहतोय की जयदीप यांच्या बॅटच्या माध्यमातून प्रत्येकदा मोठा प्रतिकार केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय पाठीमागे परंतु मात्र या वेळेस हो नक्कीच जीवनदान मिळते आणि जीवनदान मिळत असताना नुकसान होऊ शकतंय नक्कीच या क्षेत्ररक्षकाच्या उपट्यात काढल्या जातीलच कारण याच्यावर ह्या कॅचवरती चर्चा होईलच कारण एक सिंपल झेल सुटतोय अशा वेळेला आपण पाहतो की नक्की 2 धावा मिळतात कारण प्रयत्न तर केला जातोय तो मात्र अनिल भाऊ यांच्याकडून परंतु त्यांना साथ दिली जात नाही एक गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना धावसंख्या खाली जाते धावसंख्या 41 41 धावसंख्या आता मात्र 10 धावांची आवश्यकता लागते 10 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण मोठ्या फटक्याची तर गरज नसेल परंतु व्यक्ती मात्र नक्कीच विकेटची गरज असेल ज्यावेळेला आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता त्या ठिकाणी आपण पाहतो की थोडासा स्टेप अप करण्याचा प्रयत्न देखील केला जात होता जात असताना बॉल आणि बॅट यांच्या समन्वय झाल्या नसल्या कारणाने आपण पाहतो की निर्धाव चेंडू समीकरण परत एकदा बदलते 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता हे महत्त्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघासाठी यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय चेंडूला उंचाई मिळाली उंचाई मिळत असताना मात्र चेंडू षटकारांसाठी जातोय प्रयत्न केला असता जंप मारून कॅच पकडण्याचा किंवा चेंडू उडवण्याचा तर षटकार येतोय आणि षटकार येत असताना ही धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते प्रयत्न केला असता तर नक्कीच कॅच पकडला गेला असता अशा वेळेला नक्कीच मुश्किल तर कॅच नव्हता सिंपल कॅच होता परंतु सिंपल कॅच येत असताना आपण पाहतोय धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र 47-47 एक बाद 47 ही धावसंख्या पाहायला मिळते 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता लागते ह्या सामन्यात यावेळेला बॅटचा किनारा लागलाय विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय आता आपण पाहतोय की जयदीप हा सलामीर फलंदाज बाद होतोय जयदीप यांनी मात्र 13 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करून आपल्या संघाला एक विजयाच्या समोर नेऊन ठेवले परंतु एक बॅटचा किनारा लागला होता लागत असताना यष्टीच्या मागे कुठल्याही प्रकारची गलती न करता सुंदर झेल पकडला होता विकेट नंबर 2 दोन विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या जर बघायला गेली तर 47-47 या धावसंख्या आकड्यावरती पाहायला मिळते परंतु अजूनही 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता लागते ती मात्र साडगाव या संघाला नेक्स्ट बॅटर कैलास जातोय सनपत यांना साथ देण्यासाठी त्यावरती आपण पाहतोय की नक्कीच अनिल भाऊंची मात्र शानदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती त्यांच्या गोलंदाजीवरती मात्र कॅच पकडला गेला असता तर विकेट प्राप्त झाली होती 2 धावा देखील वाचल्या गेल्या असत्या परंतु मात्र आपण पाहतो की या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल कॅचिंग जी पोझिशन आहे ती मात्र सुधारावी लागेल आणि लागत असताना आपण पाहतोय की या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेला आपण पाहतोय की नक्कीच्या मोठ्या फटकाची गरज नव्हती षटक संपते 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय 47 धावसंख्या 2 बाद साडगाव या संघाची धावसंख्या समीकरण बदलते 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता शेवटचा षटक परत एकदा राज घेऊन येतोय राजू काय गोलंदाजी केली होती अधूनमधून नक्कीच त्यांनी सुंदर चेंडू टाकले होते परंतु अधूनमधून देखील खाला होता चौकार देखील मारले गेले होते परंतु तो फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी सनपत आणि कैलाश यांच्यावर जबाबदार असेल कारण समीकरण बदलते 6 चेंडू आणि 4 धावा यावेळेला चांगला फटका विनिंग शॉट पाहायला मिळतोय चेंडू जातोय षटकार आहे की परंतु षटकार आल्यानंतर मात्र हा 8 विकेट्सने सामना जिंकलाय 8 विकेटने सामना जिंकला तो साडगाव या संघाने 8 विकेट्सने प्रभावाच्या समोर जावं लागते ते मात्र वाघाडी या संघाला हारलेल्या संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आजच्या सत्रातील हा पहिला सामना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी गंगा माळुंगी विरुद्ध नाईकवाडी गंगा माळुंगीने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून गंगा माळुंगी या संघाने मित्रांनो नक्कीच टॉस जिंकला होता एक्सरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि नाईकवाडी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागेल
8 विकेट्सने मात्र पराभवाच्या समोरावर जावं लागते ते मात्र वाघाडी या संघाला. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की नक्कीच एक संघाला मात्र पराभवाच्या समारोह जावं लागतंच. दोन्ही संघ जिंकू शकत नाही आणि दोन्ही संघ नसताना आपण पाहतो की या ठिकाणी वाघाडी हा संघ प्रभूत होते आणि साडगाव संघ